कसं आहे मित्रांनो, आज आपण चाललो आहे शिवभीम सकाळ बघायला। मॉर्निंगला 6 ते 10 वाजे बंद होतं आणि हे आपला गॅजेट म्हणजे आपला आहे हथियार। ते हथियार घेऊन जाऊया आपण शूट करायसाठी। तर पूर्ण व्लॉग बघा। हाँ बब्बी, यहाँ पे बहुत पब्लिक है, देखो कितना रस है, कितनी रस है इतना, इतका रस आहे भाऊ। आपण आता 7:30ला उठून आलो। बहुत दीक्षाभूमीला पोहोचलो आपण। आणि हा आहे माझा मित्र। बहुत भीड़ आहे इथे, किती पब्लिक आलेली आहे तरी कमीच आहे। चल शूट करू चल। तासामध्ये दुश्मनाला तमोला कळत चढतो, त्याचं नाव धनाजी, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी। संविधान दिया, बराबर। एक बार तालियां बजाओ। तो मैं ऐसा समझूंगी कि आपको समझ में आया है कि बाबा साहब ने हमको क्या दिया। आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते असतात, बिल्कुल जीते हैं हम शान से बाबा तेरे नाम से, बाबा तेरे नाम से, बाबा तेरे नाम से। तर आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते जे कुठल्याही संघटनेचे असू द्या, गावातले असू द्या, कुठल्याही आता मी पाणी घ्यायसाठी बाहेर गेलो होतो, पाणी घेतलो। आता जातो आम्ही, खूप ऊन झालेली आहे। छोटे बहुत लवकर आला।
झाली. मित्रांनो बहुत गरम मारताय, ऊन खूप झालेली आहे. रावसा नाही वाटतं शूट करायसाठी, पण खूप ऊन झालेली आहे. आता आपण जाऊया. नमो बुद्धाय, जय भीम. चंद्रपूर दीक्षाभूमीमध्ये हा जो पट्टी रॅप बुद्धा चालू आहे, शिवाजीचा वर्षवास चालू आहे. दीक्षाभूमीमध्ये 3 महिन्याच्या वर्षवासमध्ये सगळे बौद्ध लोक, पुरा जग भगवान बुद्धाच्या दीक्षाभूमीमध्ये असा जो प्रकार चाललेला आहे, पट्टी रॅप आणि हा जो व्हायलंट मॅस्कर चालू आहे, सनातनी चालू आहे, 100 करोड दिलेला आहे. दीक्षाभूमी घोटेकरवाल्यांनी विकलं आहे आणि असे कार्यक्रम करत आहे. परंतु एक म्हणते की सकाळ संध्याकाळ विहार वंदना आणि प्रबोधन होत नाही आहे. तर चला, पट्टी रॅप बुद्धा, पट्टी रॅप शिवाजी आणि पट्टी रॅप आंबेडकर चालू आहे. आणि हा जो 21st सेंचुरीचा जो बुद्ध आहे तो बाबासाहेबाला अभिप्रेत होता का? बाबासाहेब जेव्हा दीक्षाभूमीमध्ये आले होते की बाबासाहेबाला 2500चा बुद्ध असा होता का? बाबासाहेबाला आयडेंटिटी होती, बाबासाहेबाला आयडेंटिटी. आणि त्या बुद्धाचा 2500 वर्षाचा जो बुद्ध बाबासाहेबांनी उत्खनन करून आम्हाला दिला ॲज अन आयडेंटिटी. पण आपण ऑफ द पार्टी, फॉर द पार्टी, बाय द पार्टी. आता इथे जोरगेवार आला आहे, जोरगेवार BJPचा आहे. इथला दीक्षाभूमीचा जो अध्यक्ष आहे राहुल घोटेकर तोही आहे. आणि मला वाटतं 3 महिन्याच्या वर्षावर कोणी येत नाही, जात नाही. ज्या विहारामध्ये अध्यक्ष आणि सचिव पुरे वंदना बंद केल्या आणि आता त्या लोकांनी जनसुरक्षा आंदोलन केलं. माझी अशी विनंती की आपण दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन करावं आणि अशा हिटलरशाही, अशा गद्दारांना धडा शिकवावा. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. बनते दीक्षा भाई, ढोल है ढोल. तो ये पूरा ढोल अभी बजने वाला है. भीम वादड़, भीम वादड़. थोडं कोऑपरेट करा प्लीज. यानंतर जे आहे आपण अतिशय सुंदर असं नृत्य दीक्षातून यांचं बघणार आहोत. जोरदार ताड्या होत्या ताईंसाठी, दीक्षासाठी जोरदार ताड्या होत्या. सो मच बोलावल्याबद्दल. बिना जास्त वेळ घालवता
परत एकदा मला विनंती आहे, प्लीज मागे जा, जेणेकरून आपल्याला पथकाला जागा मिळाली पाहिजे. तर घरचे कॉल करून तुम्हाला बोलवतात, बाबा कुठं आहे रे, किती वेळ लागेल, याच्यानंतर जायचं नाही. त्या माणसाने हा त्याग केला, आपल्या पोटची 4 पोरं गमावली. मित्रांनो, या मातीत घडलेला गंगाधर, या मातीत घडलेली इंदू, या मातीत घडलेला रमेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका पुत्र राजरत्न यांना फक्त तुम्हाला आणि मला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे म्हणून आपले प्राण गमवावे लागले. आणि याची जाणीव तुम्हाला आणि मला नसेल तर आपल्यासारखे भाडकाव आणि नालायक कोण नाही. मित्रांनो, ज्या तीड दमडीने मी बोलत आहे, मी फक्त बोलत नाही तर मी करून दाखवतो. मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर इंट्रोड्यूस झालेलो आहे. मी रील्स आणि इंस्टाग्रामचा क्रिएटर किंवा कार्यकर्ता नाही. ते माझं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. परंतु मित्रांनो, येथील प्रत्येक मुलाबाळाला आवाहन करते, प्रणित सर ज्यांनी मला फोन करून हा माईक दिला, हा स्टेज दिला, माझी हीच आयोजकांना विनंती आहे की येत्या 15-16 ऑक्टोबर पर्यंत या चंद्रपुरीच्या दीक्षाभूमीचं सौंदर्य करण्याचं कार्य तुम्ही हातात घ्या आणि त्याला पूर्ण करा. कारण अख्ख्या भारतातले लोक इथे 15-16 तारखेला येतात की नाही, येतात ना? तर मग असं कार्य आपलं पूर्ण झालं पाहिजे. मला एवढंच. जय भीम आणि जय शिवराय. चला. सर्वांना माझ्या कडक जय भीम. मैं निकल गया सफर पे, जो कभी झुका नहीं, मैं उस बाप की औलाद हूँ जो कभी झुकेगा. ठीक है, लेट्स गो. भाऊ गाना बजा दो, बोला जाओ. चप्पलला कापते कामा दलिताच्या मशिया बनला भीमाईच्या लेख आमच्या बापामुळे आम्ही बनलो अभिमानाने से यो जातीवादाला घाबरत आमचे भीमाचे लेख आमच्या वागला नको जाऊ इथं चप्पलला कापते कामा दलिताच्या मशिया बनला भीमाईच्या लेख आमच्या बापामुळे आम्ही बनलो अभिमानाने से. जिथं कटर वाचते तिथं नाचल्याशिवाय कोणी नाही राहत. जय भीम बोला सर्व एकच आहात, पुरा भारताच्या फक्त एकच बाप. जय भीमच्या पोराला हाट समायलो खाण्याचं जयंती मला ते पुढे शांत हर काश मानपानचे क्लिप फॉर लाईफ बिडा माझ्या रक्त संविधान बदलतील बोलते फक्त इथं जण फक्त समोर 28 पाचशे मारवतो मी फक्त. आता मी इथं लावरे मूर्ख याव जातीवादांना घाबरत आमचे भीमाचे लेख आमच्या वाकडात नको जाऊ इथं चप्पलला कापते कामा दलितांच्या मशिया बनला भीमाईच्या लेख आमच्या बापामुळे आम्ही बनलो अभिमानाने से याव जातीवादांना घाबरत आमचे भीमाचे लेख आमच्या वाकडात नको जाऊ इथं चप्पलला कापते कामा दलितांच्या मशिया बनला भीमाईच्या लेख आमच्या बापामुळे आम्ही बनलो अभिमानाने से. बुद्ध
लक्ष्मीपुर का छोकरा न्यूज वाला के साथ बैठा। हेलो 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 गर्मी है, इतना पसीना आ चुका है तो कौन एवढं शूट करना। बहुत भीड़ है, बहुत गर्मी होता है। पाणी नाही भाऊ।